नागपूरमधला हिंसाचार पूर्वनियोजित, देवेंद्र फडणवीसांचा सभागृहात दावा. पोलिसांना ट्रॉली भरून दगडविटा आढळल्याची माहिती. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा. नागपुरातल्या राड्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमेकांकडे बोट. अबू आझमी यांनी पहिली सुरुवात केली. सत्ताधाऱ्यांचा हल्लाबोल तर नितेश राणेंसारख्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ठिणगी पडली, विरोधकांचा आरोप. पुढचे काही दिवस शांत रहा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नितेश राणेंना दालनात बोलवून तंबी. तर आपण मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांपैकी एक म्हणत नितेश राणेंनी केला वृत्ताचा इन्कार. छावा चित्रपटानंतर लोकांच्या मनात औरंगजेबाबद्दल राग वाढला. देवेंद्र फडणवीसांचं सभागृहात वक्तव्य. तर औरंगजेबाचं समर्थन म्हणजे देशद्रोहाचं समर्थन, एकनाथ शिंदेंचं मत. उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन मोदींची माफी मागून आले. एकनाथ शिंदेंचा विधान परिषदेत मोठा दावा. फडणवीस महाजनांना जेलमध्ये टाकण्याचा डाव होता, केला आरोप. एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानं विधान परिषद पोटनिवडणूक बिनविरोध. भाजपचे दादाराव केचे, संजय केणेकर, संदीप जोशी, शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादीचे संजय खोडके आता विधान परिषदेवर. मंत्री माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा तुर्तास दिलासा. सत्र न्यायालयानं शिक्षेला दिलेली स्थगिती उठवण्यास नकार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.